तारीख होती 12 एप्रिल 2024। ठिकाण होते जळगाव जिल्हा। विशाल हा त्याची बायको प्रतिभा आणि त्याची 9 महिन्याची मुलगी दिव्या हिला भेटण्यासाठी त्याच्या सासरवाडीला आला होता। घरात आल्या आल्याच विशालने टीव्हीचा आवाज मोठा केला आणि 15-20 मिनिटातच तो तिथून निघून गेला। विशालच्या सासूने त्याला विचारले, तुम्ही एवढे लवकर का चालले? तो काही न बोलता तिथून निघून गेला। काही वेळाने शंकर इंगळे यांची सून लताबाई जंगलातून घरी आली। घरात जाताच समोरचे भयानक दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच हादरली। प्रतिभा आणि तिची 9 महिन्यांची मुलगी दिव्या हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। दोघींचे गळे चिरले होते। तिने जोरात किंकाळी मारली। लताबाईची जीवघेणी किंकाळी ऐकून बाहेरची सर्व मंडळी घरात आली व त्यांच्याही पायाखालची जमीन हादरली। त्या दोघींचा खून कुणी केला, का केला, कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। देऊळगाव गुजरी या गावात शंकर तुकाराम इंगळे हे 85 वर्ष वयाचे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक राहतात। पॅरालिसच्या धक्क्याने पूर्णपणे झुकलेले शंकर इंगळे हे आयुष्याच्या सायंकाळी आपल्या पत्नी झुणकाबाईसह दिवस काढत होते। 2 मुले आणि 1 मुलगी, सुना, नातसुना तसेच नातवंडे असा फुललेला संसाराचा डोलारा बघण्याचे सौभाग्य त्यांना मिळाले होते। शंकर इंगळे यांची नात प्रतिभा हिचा विवाह बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके या तरुणासोबत झाला होता। लग्नानंतर प्रतिभाचा संसार गुण्यागोविंदाने सुरू झाला होता। तिच्या संसारवेलीवर 2 कन्यारत्नांचे आगमन झाले होते। प्रिया आणि दिव्या अशा 2 कन्या पदरी आल्याने प्रतिभा सुखावली होती। प्रिया 3 वर्षाची होती आणि दिव्या 9 महिन्याची झाली होती। मात्र गेल्या 2 महिन्यापासून 9 महिन्याच्या दिव्यासह प्रतिभा माहेरी देऊळगाव गुजरी येथे राहण्यास आली होती। सासरी पतीसोबत सुरू असलेला कौटुंबिक त्रास आणि आजारपणामुळे ती माहेरी देऊळगाव गुजरी येथे राहण्यास आली होती। दिवसेंदिवस सासरचा हा त्रास प्रतिभाला असह्य झाला होता। हा त्रास दिवसेंदिवस वाढतच होता। मिळालेल्या माहितीनुसार विशालचा लहान भाऊ अर्थात प्रतिभाचा दीर लग्नायोग्य झाला होता। विशालच्या लहान भावासाठी प्रतिभाच्या लहान बहिणीची स्थळाची मागणी घालण्यात आली होती। मात्र प्रतिभाच्या बहिणीचे दुसरीकडे लग्न जुळले होते। विशालच्या भावाला प्रतिभाची लहान बहीण देण्यास तिचे आई वडील इच्छुक नव्हते। त्यांनी त्याच्या दुसऱ्या मुलीचे लग्न नियोजित वरासोबत लावून दिले। त्यामुळे विशालचा प्रतिभावर राग होता। तिच्यावर सुरू असलेले दडपण आणि त्यातून होणारा मानसिक त्रास तिला असह्य झाला होता। या त्रासामुळे तिची तब्येत बिघडली होती। त्यामुळे ती माहेरी देऊळगाव गुजरी येथे 9 महिन्याची मुलगी दिव्या हिच्यासह राहण्यास आली होती। तिने सासरी दुधलगाव येथे परत यावे यासाठी विशाल तिची मनधरणी करत होता। मात्र प्रतिभा पुन्हा सासरी दुधलगाव येथे येण्यास तयार नव्हती। 3 ते 4 वेळा त्याने तिला सासरी परत आणण्याचा प्रयत्न केला। मात्र प्रतिभा पुन्हा सासरी दुधलगाव येथे येण्यास तयार नसल्यामुळे विशाल तिच्यावर चिडला होता। त्यातच त्याच्या लहान भावासाठी तिच्या लहान बहिणीचे स्थळ नाकारण्यात आले होते। त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता। एकंदरीत प्रकाराने त्रस्त झालेली माहेरी आलेली प्रतिभा पुन्हा सासरी येण्यास तयार होत नव्हती। अखेर बेसावध प्रतिभासह तिच्यासोबत असलेल्या 9 महिन्याच्या निष्पाप मुलीचा काळ आणि वेळ जवळ आली। शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 हा प्रतिभासह तिच्या मुलीच्या जीवनातील काळा दिवस उजळला। या दिवशी प्रतिभाचा पती विशाल झनके हा काळ बनून तिच्याकडे आला। शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास प्रतिभा माहेरी देऊळगाव गुजरी येथे घरात तिच्या 9 महिन्याच्या मुलीसह एकटीच होती। घरातील सर्वजण काही ना काही कामानिमित्त बाहेर गेले होते। तिचे वयोवृद्ध आजोबा शंकर इंगळे आणि आजी झुणकाबाई असे दोघेजण घराच्या बाहेर बसले होते। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास प्रतिभाचा नवरा विशाल हा मोटारसायकलने तिच्याकडे आला। ठरवून आलेल्या विशालने आल्या आल्या घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला। टीव्हीचा आवाज मोठा केल्याने पती पत्नीचा वाद बाहेर कुणालाच ऐकू जाणार नाही याची त्याने दक्षता घेतली। दोघां नवरा बायकोमध्ये काही वेळ कडाक्याचे भांडण झाले। त्यानंतर धारदार शस्त्राने त्याने पत्नी प्रतिभा आणि मुलगी दिव्याचा गळा चिरून खून केला। पत्नी व मुलगी यांचा दुहेरी खून केल्यानंतर विशाल घाईघाईत घराच्या बाहेर पडला। त्याची लगबग बघून घराबाहेर बसलेली प्रतिभाची आजी झुणकाबाई हिने विशाल याला एवढ्या घाईघाईत कुठे जात आहे असा प्रश्न केला। तेव्हा तो म्हणाला, मी मेडिकल दुकानावर औषध घेण्यासाठी जात आहे।
असे सांगून त्याने मोटरसायकलने पळ काढला. आतमध्ये नातीचा आणि मुलीचा खून झाल्याचे आजोबा शंकर इंगळे आणि आजी झुणकाबाई यांना माहितीच नव्हते. काही वेळाने शंकर इंगळे यांची सून लताबाई शेतातून घरी आली. घरात जाताच समोरचे भयानक दृश्य बघून लताबाईने जोरात किंकाळी मारली. प्रतिभा आणि तिची 9 महिन्याची मुलगी दिव्या हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दोघींचे गळे चिरले होते. लताबाईची सुरुवातीला जीवघेणी किंकाळी व नंतर जोरात हांबरडा ऐकून घराबाहेर बसलेले सर्वजण घरात आले. घरात आलेले सर्वजणही समोरचे भयानक दृश्य बघून जोरजोरात आरडाओरड करू लागले. बघता बघता सर्व गावात हा दुहेरी खुनाचा प्रकार समजला. हा प्रकार फत्तेपूर पोलीस स्टेशनलाही समजला. या प्रकरणाची माहिती मिळताच फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड हे आपले सहकारी कर्मचारी यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, DYSP धनंजय वेरुळे व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नदन पाटील हे देखील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड त्यांना पुढील तपासासाठी योग्य त्या सूचना दिल्या. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासकामी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे रवाना करण्यात आले. या घटनेबाबत वयोवृद्ध शंकर तुकाराम इंगळे यांच्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस स्टेशनला विशाल मधुकर धनगे याच्या विरुद्ध कलम 302 या प्रकरणी दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान फरार विशाल धनगे याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले. या कालावधीत फरार विशालने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची आणखी एक बातमी पुढे आली. फरार विशाल धनगे याने पायांना दगड बांधून विहिरीत उडी घेत आपली देखील जीवनयात्रा संपवली. घरी दुधलगाव येथे असलेली 3 वर्षाची मुलगी प्रिया मात्र बचावली होती. ती बचावली असली तरी आई बापाच्या छत्रछायाला मात्र पारखी झाली होती. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.